सगळ्यांना शुभ सकाळ. स्वागत आहे आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर बघा सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे आणि आमचे सासरे बसलेले आहेत खुर्चीवर. आता त्यांना बऱ्यापैकी म्हणजे पूर्णपणे बरं झालेलं आहे बरं का. एकदम ठणठणीत असं झालेलं आहे आणि काहीसुद्धा नाही. तर आता माझा सकाळचा स्वयंपाक चालू होता चुलीवर. म्हणलं मकीच्या भाकरी करावत्या सकाळ सकाळ, कारण चपाती नको म्हणली पोरं म्हणून. म्हणलं मकीची भाकरी करावती आणि भाजी तशीच तर करायचीच होती. भाजी केली नव्हती, आधी भाकरीच करून घ्या होतं. म्हणलं पुन्हा वारं सुटतंय, मग चुलीला वारं लागल्यानंतर मग भाकरी नाही तर होत लवकर. भाकरी तर किती करायच्या होत्या, थोड्याच करायच्या होत्या, पण म्हणलं चुलीवरच करून घ्यावा. का दिवस आमच्या झाडातून नुकताच वर आलेला होता आणि ट्रॅक्टर आहे घरी. सकाळचं अजून नव्हतं गेलं ह्याने कामाला, तर घरीच होतं बघा. मग अजून आर पडायचा होता, तर म्हणलं भाकरी 1-2 तव्यात भाजून घ्यावा होती. 1-2 तव्यात भाजायची, आर पडल्यानंतर मग आराला लावायची म्हटलं. तर तुम्ही माणसाल ती काय करवत आहे, तो बोरीची झाडं कापायला आणलेलं आहे ना, आपली छटायची राहिली ती बोरी. तर अशा माझ्या भाकरी असते त्या बघा. हे टोपलं, त्याच्यावर रुमाल टाकलेला आणि त्यात मी भाकरी टाकत असते बघा. आणि बसलं होतं सासरे आमच्या कट्ट्यावर, तर मी गेलं होते आता घरात. तर बघा मकाच्या भाकरी कशा असते त्या कशा नाही सांग. माझ्या छोट्याच भाकरी मी करत असते, काय लय मोठ्या नाही करत भाकरी, कारण भाकरी किती थोड्याच करायच्या असते त्याच्यामुळं छोट्याच असते त्या भाकरी. तर लोखंडी तवा चुलीवर, गॅसची बचत. नंतर बोलायचं काय करायचं, गॅस पण मिळत नाही लवकर आणि कायच नाही. मग आपलं चुलीवर करायच्या. चुलीवरच करते मी स्वयंपाक तसा. एखाद्या वेळेस गडबड असेल तरच गॅसवर असतो, नाहीतर मग नाही चुलीवरच असतो स्वयंपाक. आता उन्हाळ्यात तरी, पावसाळ्यात असतोच की गॅसवर. सांगा बरोबर. बघा हे कसं चुलीवरच्या मक्याच्या भाकरी कशा वाटतात आणि कशा नाही बघा, आणि छानपैकी होतात ना. तर किती कशा भाकऱ्या आहेत त्या कशा नाही नक्कीच सांगत जावा कमेंटमध्ये बरं का. तर आहे का आता स्वयंपाक झाला का जायचं रानात गवत काढायलाही, तुम्ही बघालच. तर बघा कशी पिवळी हळदीवानी पिवळी मक्याची भाकरी होते बघा. तर बघा स्वयंपाक झाला, सगळं झालं, आली आता गवत काढायला. म्हणलं शेळ्यासने गवत सकाळ सकाळचं काढा. बघा ही आपली पेरूची बाग. तर पाणी कमी पडायला लागलंय बरं का मैत्रिणींनो, दादांनो. का बघा कशी पेरूची रोपं सुकली ती बघा. तुम्हाला दिसतंय का? हो काही शेंड कसं मुरगाळल्यात हो काही आहे का. तर पेरूच्या रोपांना आपल्या पाणी कमी पडायला लागले बरं का, लय पाणी कमी पडायला लागले. आणि डीपीत पण काय घोटाळा झाला बघा सारखा, तुम्हाला तर माहिती आहे डीपीत घोटाळा होतोय ती. तर हो का बघा पेरूची रोपं कशी आपली सुकली ती. तर आता लय अवघड झालंय, कारण का भाई आमचा म्हणतोय काकू कसं काम करते. आमच्या चुलत सासू ते बघा, तुम्हाला जूम करून दाखवते बघा कशी दारं धरते ते बघा काकू. त्या वय खूप झालंय पण दारं धरते ते बघा, ते ज्वारीत. तात्या आणि काकू दारं धरते ती दोघं पण. तर तुम्हाला म्हणलं हो का आपल्या पेरूच्या रोपांना पाणी कमी पडायला लागलेलं आहे, दाखवावं म्हणलं जराशी. तर ही बघा आपली अशी बाग आहे आणि ही गवत आले, फिरून गवत आले बरं का आता ह्या रोपात सुद्धा. ही तर गवत खुरपायला लागतं या. तर भया म्हणतो काकूकडं चल. तर गवत काढायचा भेड्या. तर लय रोपं सुकायला लागले ती बघा. आता उन्हाळा एवढा कधी जातोय कधी नाही असं वाटायला लागलंय. तर का एवढ्या मोठ्या झाडासनी हे व्हायला लागलंय, सुकायला लागले ती झाडं. दिसली का तुम्हाला झाडं सुकायला लागलेली. आणि हे इकडं हे गव्हाच्या रानात सुद्धा बुरीची रोपं आहेत, ती सुद्धा सुकायला लागलीत. पण आता कधी पाणी रोपासने ह्या चालू होते काय कळना. तर लवकरात लवकर पाणी चालू व्हायला पाहिजे बघा. हे असं आपलं इकडं घर आहे आणि ही अशीच पेरूची बाग ह्या काही. आणि ह्या गव्हाच्या ह्याच्यात बोरीची रोपं आहेत. तर चला तुम्हाला मी गवत काढताना एका चिमणीनं घरटं केलंय आणि त्या घरट्यामध्ये तिची अंडी पण आहेत. आणि गवत काढता काढता दिसलं बघा, तुम्हाला दाखवते. तर बघा किती चिमणीनं सावलीला छान असं घरटं केलंय. त्याला आम्ही हातसुद्धा लावला नाही, आळ्यातलं गवत काढलं आणि हे केलं बघा. तर हे एवढं मी गवत काढलेलं आहे बघा, दिसलं का? एवढंच काढलंय, अजून काढायचं आहे बाकी. पण तुम्हाला म्हणलं आधी चिमणीनं घरटं केलेलं दाखवावं. तर ताईंनो दादांनो बघा हो का
जवळून दाखवते. दिसला तिनं तेव्हा ते अंड घातलेलं आहे आणि चिमणी नाही बसली गिजी चिमणी. तर आम्ही त्याला नाही हात लावला. इथं खाली 2 पिरू आहेत बरं का, फॉर्म लावलेला आहेत, बघू शकताय तुम्ही. हो काही आणि छान गेले बघा चिमणीनं असं घातलेलं आहे. आणि मी इथं गवत काढा आल्यानं तिला वाटलं की आता ही माझ्या ह्याला काय करते काय की घरट्याला, तर फिरते बघा इकडे आलं तुम्हाला दाखवते बरं का. तर तिला वाटायला लागलं माझ्या घरट्याला हे काय करतात का काय, तर काय नाही, तर उलट सावलीला हे केलंय बरं का, बाहेर हात लावू नको त्याला. आणि अशा इथून फिरायला लागली चिमणी बरं का. ती आता गेली इकडं, हात लावायचा नसतो. तर हे बघा कसं चिमणीनं सावलीला उन्हाळ्या दिवसाचं घरटं केलेलं आहे. तर बघा तुम्ही किती छान घरटं केलंय आणि विणलंय किती छान. महत्वाचं हे बघा किती छान चिमणीनं घरटं विणलेलं आहे. काडीत काडी अशी किती गुंपलेली आहे ती काडी. तर वाळली काडी आणून घरटं करून ते अंडी घालून तिची ती पिल्लं काढते. याचं पिल्लू कधी निघतंय आपण नक्कीच बघून नक्कीच तुम्हाला दाखवते बरं का. आम्ही ह्याच्या पिल्लाला काय हात लावत नाही, ठीक आहे. तर हे बघा अशी झाडं आपली सुकलेली ती आणि तुम्हाला दाखवते. आपण कागदाला होलं पाडले ते म्हणजे झाडं पिवळे व्हायला लागले ते बघा. हो काही झाडं पिवळे व्हायला लागले म्हणून काही अशा प्रकारे हाताने केलेलं आहे. कारण वारं खेळताना हात लय कागदात गरम व्हायला लागलं होतं. खाली असं पाणी हे पडतंय ना, कट्टा टेवलतो ना, त्याला असं पूर्ण गरम होऊन मुळेसनी हे व्हायला लागलं. म्हणून बघा आता कसं त्याला वारच कसलं लागत नव्हतं मुळेसनी, म्हणजे त्या कट्ट्याला, म्हणून हे असं केलेलं आहे बघा. दिसतंय का. आणि आपली झाडं पिवळी व्हायला लागली होती म्हणून हे असं पूर्ण मल्चिंगला असं केलं बघा सकाळी. तर 1 तासभर गेला बाई आम्ही, आणि दिदूबाई पण होती थोडंसं, तिनं पण मदत केली पोरांनी. मग ही सगळ्या ह्या बघा, सगळ्या ह्या जेवढं पण मल्चिंग आपण टाकलंय का नाही, हे बघा सगळ्या ह्याला आपण असं केलेलं आहे कागदासने. आणि ही झाडं अशी पिवळी व्हायला लागली ती बघा, तुम्हाला दाखवते. पिवळी व्हायला लागली. मग आम्हाला काय वाटायला लागलं मुळीला, हो काय दिसलं झाड थोडंसं पिवळं झालं आहे. आम्हाला काय वाटायला लागलं ते गरम होऊन बहुतेक मुळीला हे व्हायला लागलं काय, म्हणून ही अशी सिस्टीम केलेली बघा आपण. इकडं पण तुम्हाला दाखवते. मग हे कसं आता ह्यातनं लावाळा तरी येणारच आहे बरोबर का. ह्या आपण कागदाला ते हे केलं आहे ना त्याच्यातून, पण थोडंसं असं वारं खेळतं हे राहावं म्हणून का नाही असं केलेलं आहे. तर काय तुम्ही बघू शकता आपण सगळीकडं असं केलं ह्या सगळ्या तुकड्यात. तर आता गवत येणार का त्यातनं, पण हे झाडं अशी पिवळे व्हायला नको होती म्हणून असं केलं. तर कसं हे मल्चिंग हातरून चूक झाली म्हणायचं का काय झालं म्हणायचं, तर नक्कीच सांगा. गवतासाठी हातरलं होतं आपण, पण झालं दुसरं. सकाळी झाडं अशी पिवळी व्हायला लागली तेव्हा हे का, म्हणून डोक्याला ताप झाला आहे जरा. पण आता असू दे, बोकस कसं होतंय. नसेल तर मग पुढचा पर्याय पुढं काय असेल ते. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही आयडिया कशी वाटली कशी नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तोपर्यंत बाय सगळ्यांना.